स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। शेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। त्रैगुण्य परब्रह्म तुमचा अवतार, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। मीना थांबरेने आरती केली की तिने प्रारब्धाबद्दल सांगितलं होतं। त्या प्रारब्धाबद्दलच मी जरा विस्ताराने सांगणार आहे की प्रारब्ध कसं असतं। कुणालाही प्रारब्ध चुकलेलं नाही। या जन्मी जे आपल्याला प्रारब्धात असेल तेच घडतं। समजा ते आपल्या हातनं राहिलं तर त्याच्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो। एक पैसा जरी कुणाचा आपण घेतला आणि तो या जन्मात नाही फेडला तर त्या एका पैशासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो आणि तो पैसा फेडला जातो। तर यातनं आपल्याला मुक्ती आहे। नाहीतर हे सगळी कर्म अशी आपल्याला फेडतच जावी लागतात। प्रारब्ध जो असतं तसं होतं। आता जन्म, मरण, पैसा, लग्न आणि पाणी हे कुणाच्याही हातात नाही। जन्म आपल्या हातात आहे का? मरण आपल्या हातात आहे का? नाही। ते प्रारब्धात तुमच्या जसं असेल तसंच होणार। तुमचा जन्म कुठं व्हायचा हे देवाने ठरवलेले, ब्रह्मदेवाने ठरवलेले। तुमचा जन्म कुठं होणार आहे, कोणत्या कुळात होणार आहे, कधी होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे आणि स्त्री का पुरुष हे पण आपल्याला माहिती। आपण खूप अपेक्षा करतो मुलगा पाहिजे, पण मुलगी झाल्यावर काय करणार? मुलगा मुलगी भेद अजिबात करायचा नाही। असो, तर रावणाला मुलगी झाली। मुलगी झाल्याबरोबर त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेला आणि तिची कुंडली करायला सांगितली। कुंडली मांडा। ठीक आहे म्हणे। ब्रह्मदेवानी कुंडली मांडली। काय पाहिजे तुम्हाला, यातलं काय विचारायचंय? ते म्हणाले हिचं लग्न कुणाबरोबर होणार आहे? अहो इतक्या लहान वयात तुम्ही, ठीक आहे की कुंडली बघून मी सांगतो। जेव्हा ते राजा आणि रावण, राजा लंकेचा आणि ब्रह्मदेव बसलेले असतात तेव्हा समोर झाडाखाली एक मुलगा झाडत असतो, छोटासा मुलगा। ब्रह्मदेव सांगतात तो झाडाखाली जो मुलगा झाडू मारतोय ना त्या झाडूवाल्याशी तुझ्या मुलीचं लग्न होणार। रावणाला येतो राग। रावणाची कन्या आणि झाडूवाल्याच्या मुलाबरोबर लग्न, झाडूवाल्याबरोबर शक्यच नाही। राग येतो त्याला आणि तो काय करतो, आपल्या शिपायाला सांगतो तो झाडूवाला जो मुलगा आहे की नाही, झाडतोय की नाही, त्याला घ्या आणि समुद्रात फेकूया। मग कसं लग्न? तो गेल्यावर कसं लग्न कसं त्या मुलाशी होणार आहे? पण जे प्रारब्धात आहे ते होणारच आहे। मग हे शिपाई काय करतात, त्याला समुद्रात टाकण्यापूर्वी त्याचा अंगठा कापतात आणि त्याला समुद्रात टाकून देतात। समुद्रातनं तो वाहत 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 एका बेटावर येतो आणि त्या बेटावरचा जो राजा असतो त्याचं निधन झालेलं असतं आणि तिथल्या लोकांनी हत्तीच्या गळ्यामध्ये माळ दिलेली असती आणि ती माळ पूर्वीची पद्धत आहे। राजा जर नवीन आपल्याला बसवायचा असेल तर अशी निवडणूक वगैरे अशी नव्हती काही,
हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची, सगळ्या गावभर फिरवायचं. जो हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो राजा. तसं हा वाहत 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 त्या बेटावर गेला आणि बरोबर त्याच वेळेला तो राजा गेलेला असतो तिथला बेटावरचा, आणि हत्ती सोंडेमध्ये माळ घेऊन सगळे लोक त्या हत्तीच्या मागे येत असतात. आणि हा बेटावर मुलगा दिसला की हत्ती त्या मुलाच्या गळ्यात माळ घालतो. आता शेवटी हत्तीने सांगितलेलं आहे, त्यामुळे ज्याच्या गळ्यात माळ तो राजा, मग तो बेटावरचा राजा. छोटाच असतो पण त्याला बसवतात. बरेच दिवस जातात. इकडं रावणाची मुलगी पण मोठी होती, हा मुलगा पण मोठा होत जातो. आता रावणाला मुलीचं लग्न करायचं, उपवर झाली. त्याला बरोबर ह्या बेटावरचा राजा म्हणतो काही हरकत नाही, राजा आहे, चांगला आहे, राजकुमार आहे, राजपुत्र आहे, लग्न करायला हरकत नाही. त्याच्याशी लग्न तिचं लावून देतात. मग एक दिवशी सहज आपल्या जावयाला घरी बोलवलेलं असतं राजकुमारला. जेवायला बसल्यावर रावण त्याच्याशी गप्पा मारता मारता सहज म्हणे, अहो ब्रह्मदेव किती खोटं बोलता तो. ते म्हणे काय झालं. अहो मी लहानपणी ब्रह्मदेवाला पत्रिका करायला सांगितली होती आणि त्यांना विचारलं होतं की माझ्या मुलीचं लग्न कोणाशी होईल. तर त्यांनी झाडूवाल्याच्या मुलाशी सांगितलं. तुम्ही तर राजकुमार आहात, राजपुत्र आहात, राजे आहात त्या बेटावरचे. तो म्हणतो बाबा खरं आहे, ब्रह्मदेवानी जे सांगितलं ते खरं आहे. मी बेटावरचा राजा कसा झालो त्यांनी सगळी कहाणी तो सांगतो. माझ्या पायाचा अंगठा बघा म्हणतो. त्याला माहित असतं पायाचा अंगठा काढलेला. अरे बापरे म्हणतो, असं काय, मग तुम्ही राजकुमार, तुम्ही झाडूवाले होता का. म्हणजे मग त्याला वाटते की खरंच ब्रह्मदेव खोटं बोलले नाहीत बरं का. ब्रह्मदेव खरं बोलतात आणि ब्रह्मदेवानी बरोबर स्वर्गामध्ये घातलेल्या गाठी असतात, ते खरं आहे असं त्याला रावणाला मग पटतं. तो ब्रह्मदेवाची तिथल्या तिथं क्षमा मागतो. म्हणजे तुमच्या नशिबात जो नवरा आहे किंवा मुलगी कुठली आहे ती प्रारब्धात जे असेल तसंच होणार आहे. ब्रह्मदेवानी सांगितलं की खोटं नाहीये, पत्रिकेत बघून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या प्रारब्धात जसं असं तसंच लग्न त्या गाठी त्यांनी घातलेल्या असतात स्वर्गामध्ये. आपण कितीतरी म्हणलं तरी स्वर्गात घातलेल्या गाठी त्या बरोबर देव बरोबर तिथं जोडी निर्माण करतो, तिथं गाठ घालून देतो. दुसरं मृत्यू. कोणाच्या हातात आहे का मृत्यू. कुठं व्हायचंय, कसा व्हायचंय, केव्हा व्हायचंय. आपण म्हणतो म्हातारपणात मृत्यू, खोटं आहे. म्हातारपणात नाही, जन्माला मुलाला सुद्धा मृत्यू येऊ शकतो. ते प्रारब्ध आहे. गरुडाच्या आई खूप आजारी असते. मग गरुड काय करतो, आईला औषध पाणी वगैरे, तर ते गरुडाचं काय असेल ते औषध पाणी करतो आणि हा दिवसभर बाहेर असतो. मग गरुडाची आई आजारी पडली म्हणून भेटायला येतात सगळेजण त्यांचे सखे सोयरे. मग घरी दिवसभर गरुड बाहेर असतो. घरी आल्यावर विचारतो आईला, आई आज तुला कोण कोण भेटायला आलं होतं. सांगते ती कोणाकोणाची नावं, सगळ्यांची नावं सांगते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा विचारतो, रोज विचारतो. एक दिवशी विचारतो आज कोण कोण आलं होतं. आज अरे कोणी आलं नाही, फक्त एक यमराज येऊन गेले. आले, माझ्याशी बोलले, हसले जाताना आणि निघून गेले. गरुडाने ऐकल्याबरोबर गरुड म्हणाला, त्याला काहीतरी शंका आली. हसले का, त्याला वाटायला काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहे. मग तो काय करतो, आईला उचलतो आणि जंगलामध्ये एका झाडाच्या खोडामध्ये नेऊन ठेवतो. मग दुसऱ्या दिवशी यम पुन्हा तिथे येतात भेटायला. मग गरुड म्हणतो, काल माझ्या आईला तुम्ही भेटायला आला होता, त्याच्याबद्दल आभारी वर कमी तुमचा, बरं वाटलं तुम्ही येऊन गेलात, पण तुम्ही का हसला. तो यमाला विचारता, तुम्ही हसलात का. यम कधी हसेल का कोणाकडे बघून. असं आहे काय म्हणतो, मी का हसलो. हसण्याचं कारण का, तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडामध्ये होता. मग मी तिथं आल्यानंतर मला वाटलं की खोडामध्ये आईचा मृत्यू आहे, अजून आई घरात कशी काय आहे. आईला त्यांनी नुकतंच आणून ठेवलेलं होतं. तुमची आई घरात कशी काय म्हणून मला हसायला आलं, कारण तिचा मृत्यू या खोडामध्ये आहे झाडाच्या. हे दोघांचे संवाद होत आहेत तोपर्यंत आई मेलेली असते, गेलेली असते. म्हणजे तुमच्या प्रारब्धात जे आहे, जिथं तुमचं मरण आहे तिथं तुम्हाला देव बुद्धीच देतो तिथं जायची. आपण म्हणतो मरण ओढून नेलं मरणाने, ओढून बिडून तसलं काही नाही. बरोबर बुद्धी असते तिथं, ज्या जागेला तुमचा मृत्यू आहे तिथं तुम्ही गेले. आपल्याला माहिती आहे का कुठं मृत्यू आपले. कुणाचा विमानात होतो, कुणाचा एसटी मध्ये होतो, कुणाचा रस्त्यावर होतो, कुणाचा पाण्यात बुडून होतो, कुणी आत्महत्या करतं. वेगवेगळे प्रकार असतात. तुमचे प्रारब्ध जे असेल तेच घडतं.
ह्याला कोण कारणीभूत आहे? काळ कारणीभूत आहे ह्याला. काळ आला की आपण जो काळ आला पण वेळ नव्हती, पण काळ कुणाच्या ताब्यात आहे? काळ हा कुणाच्या ताब्यात आहे? ताब्यात म्हणजे काळ म्हणजे परमात्मा आहे. काळ कोण आहे? परमात्मा आहे, त्याच्या ताब्यात आहे. सूत्रधार कोण आहे काळाचा? परमात्मा आहे. मग काळ हा कुठं कसा येईल, केव्हा येईल, आपल्याला काहीही माहीत नसतं. माहीत असतं का आपल्याला? काळ स्वतःच्या ह्यानी सांगतो, पण वेळ मात्र देवाच्या हातात असते. ती आपण म्हणतो काळ आपण वेळ आली नव्हती, ती वेळ देवाच्या हातात आहे. देवाने जर बुद्धी दिली तर देवाने सांगितलं तर पुढची घडणारी गोष्ट, नाहीतर नाही घडणार. तेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल, सवड असेल, जिथं तुम्ही बसाल तिथं सतत नामस्मरण करा आणि नामस्मरण करून आपली जीवनाची गती वाढवा, आपलं पुण्य वाढवा, देवाचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जिथे स्वामी पाय तिथे निवड.